नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला सोयाबीनचे पराठे करून दाखवणार आहे. अगदी झटपट होतात. लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसला जाणाऱ्या व्यक्तींसाठी तुम्ही हे बनवू शकता किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता. खूप सोपे आणि टेस्टी आणि पौष्टिक प्रोटीनयुक्त आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एका पातेल्यात मी पाणी उकळायला ठेवलं आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकते आहे आणि अंदाजे 1 वाटीच्या आसपास सोयाबीन टाकते. यामध्ये मी सोयाबीन 1 मिनिट उकळून घ्यायचे. तर गॅस बंद करायचा आहे. सोयाबीन आता छान भिजला आहे. तर ते गार पाण्याने स्वच्छ 2-3 वेळा धुवून पिळून घ्यायचं आहे. आता मी ते धुवून पिळून घेते. सोयाबीन मी धुवून पिळून घेतलं आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. मिक्सरमध्ये टाकून मी ते बारीक करून घेते आहे. सोयाबीन मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. कढईत आता 2 चमचे तेल घालूया. खूप जास्त तेल घालायचं नाही, पराठे फुटू शकतात. तर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, 2 छोटे चमचे लाल तिखट घालते आहे. 1 चमचा मी त्यामध्ये घरगुती मसाला घालते आहे आणि लसूण मिरचीचा ठेचा घालते आहे. 4 मिरच्या आणि लसूणच्या पाकळ्या वाटून घेतल्या आहे. आता यामध्ये खिमा घालूया. सोयाबीनचा खिमा घालूया. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. 2 मिनिटं बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे. फक्त एक वाफ आणायची आहे. आता यामध्ये कापलेली कोथिंबीर घालूया. मिक्स करून घेऊया. सोयाबीन आता 2-4 मिनिट छान परतून घेतले. त्यातलं पाणी पण एकदम कोरडं झालं आहे. थोडंसं पाणी राहिलं तर पराठे फुटतात, म्हणून कोरडं करून घ्यायचं आहे. आता हे ताटात काढून गार करून घ्यायचं आहे. तर मी ताटात काढून ठेवते आणि गार होऊ द्यायचं. थोडंसं हलवून घ्यायचंय म्हणजे पटकन गार होईल किंवा पंख्याखाली ठेवू शकता. आता हे छान थंड झालं आहे. तर पराठे करूया. आपण नेहमीच्या चपातीसाठी बनवतो तशी कणिक भिजवून घ्यायची आहे. 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडं पाणी घालून चपात्याच्या पिठाला आपण पीठ भिजवतो त्याप्रमाणे पीठ भिजवून घेणार आहे. थोडंसं हातावर तेल लावून चोळून घ्यायचं आहे. 10-12 मिनिट पीठ भिजू द्यायचं आहे. खूप जास्त पातळही नाही, खूप जास्त घट्टही नाही, असं पीठ भिजवून घेतलं आहे. पीठ आता चांगलं भिजलं आहे. परत एकदा थोडंसं मळून घेऊया. पराठा बनवण्यासाठी पिठाचा गोळा घेतला आहे. तर थोडंसं पिठात घोळवून चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता तो परत एकदा पिठामध्ये घोळवून त्याच्याशी हाताने वाटी करून घ्यायची आहे. आता यामध्ये सोयाबीनच्या भाजीचं मिश्रण भरून घ्यायचे. जेवढं बसेल तेवढं. हाताने दाबून घ्यायचं आहे. काही पिठाचा गोळा बंद करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे.
आणि आता परत एकदा पिठात बुडवून घ्यायचं आहे आणि आता सगळ्या बाजूने हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ लावून घ्यायचंय, गरज वाटली तर थोडंसं पीठ लावून घ्यायचंय. पराठा आता लाटून झाला आहे. आता पराठा गरम तव्यावर टाकायचा आहे. तर थोडंसं 1 मिनिटभर भाजलं की तो पलटून घ्यायचा आहे. थोडंसं फुगायला लागलं की परत एकदा पलटवायचं आहे. सगळ्या बाजूने व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे. त्याला थोडंसं तेल लावूया. तुम्ही तूपही लावू शकता, तूप बटर लावू शकता. चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे. आता गॅस कमी करायचा आहे. पराठा आता तयार आहे, बघू शकता. आता जाळीवर काढून घ्यायचंय, म्हणजे त्यातली वाफ खालच्या बाजूने निघून जाईल. लगेच ताटात ठेवला तर तो ओलसर होईल, म्हणून थोडा वेळ जाळीवर ठेवायचा आहे. आता याच पद्धतीने बाकीचे पण पराठे करून घेते. पराठे आता तयार आहेत. आता ते आपण सर्व करूया. तुम्ही ते टोमॅटो सॉस किंवा तुमच्या कुठल्याही आवडीच्या सॉस बरोबर ओल्या नारळाच्या चटणी सोबत खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.